नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर इथे हे उकडलेले बटाटे मी घेतलेले आहेत आणि हे कशासाठी घेतलेत हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। तर आपण हे बटाटे सुरुवातीला मिक्सरमध्ये कट करून टाकून घेणार आहोत। तर आपण या उकडलेल्या बटाट्यांपासून मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशी छान काटेदार चकली बनवणार आहोत आणि ही खायला एकदम मस्त लागते। तर ही कशी बनवायची ते देखील तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघाच। तर रेसिपी एकदम साधी सोपी आहे। तर ह्या बटाट्याच्या तुकड्यांमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याला मिक्सरला छान पेस्ट करून घ्यायची आहे स्मूथ अशी। तर तुम्ही हे किसून सुद्धा घेऊ शकतात, पण आपल्याला स्मूथ अशी पेस्ट करायची, त्यामुळे मी इथे मिक्सरला काढले आणि थोडंसं पाणी टाकल्यावर एकदम गुठळ्या न राहता छान अशी मऊ अशी पेस्ट तयार झालेली आहे। तर सुरुवातीला इथे बघा आपण 3 वाट्या एवढं तांदळाचं पीठ घेणार आहोत। तर इथे बिना भाजणीची एकदम छान अशी इन्स्टंट होणारी ही चकली आहे। तर 3 वाट्या इथे तांदळाचं पीठ घेतलंय आणि हे तांदळाचं पीठ घरीच तयार केलंय। तांदूळ छान धुवून फॅन खाली सुकवून दळून आणले गिरणीला आणि पाऊण वाटी एवढं बेसन पीठ यामध्ये घातलंय। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा एवढे पांढरे तीळ घातलेत। नंतर इथे बघा धने जिरे पावडर, तिखट, ओवा, त्यानंतर हळद, मीठ हे सर्व घातलेलं आहे। हिंग माझ्याकडे नव्हता, तुम्ही नक्की घाला। तर अशा पद्धतीने हे सर्व घातलंय। तुम्ही काळे तीळ सुद्धा वापरू शकतात, ते सुद्धा छान दिसतं चकलीमध्ये। आणि इथे कोमट असं अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी इथे मी सुरुवातीला मोहन घातलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे मोहन घातल्यानंतर तेल थोडंसं गरम होतं, त्यामुळे हे अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घेणार आहे। तर तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने जर अशी चकली बनवायची तुम्हाला इच्छा असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर देखील करा। तर थोडंसं मोहन आपलं गार झाल्यानंतर याला हाताने चांगलं मळून घेतलेलं आहे आणि इथे बघा छान असा मुटका वळला गेला आहे पिठाचा, म्हणजे मोहन योग्य प्रमाणात पडलंय। नंतर इथे आपण ही जी पेस्ट केलेली होती उकडलेल्या बटाट्यांची ती इथे घालणार आहोत। तर इथे मी सुरुवातीला सगळी पेस्ट घातलेली नाही आहे, थोडीच घातली आणि थोडी मिक्सरमध्ये तशीच राहू दिलेली आहे भांड्यामध्ये। तर हे जी पेस्ट आणि तांदळाचं पीठ हे आपण मिक्स करणार आहोत सुरुवातीला। तर चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे। जर हे पीठ थोडंसं पातळ वाटलं तर इथे आपण पुन्हा जास्तीचं तांदळाचं पीठ घालू शकतो, किंवा जर घट्ट वाटलं तर अजून थोडीशी बटाट्याची पेस्ट यामध्ये घालू शकतो। तर राहिलेली पेस्ट इथे घातलेली आहे आणि आधीचं पीठ थोडं पातळ होतं म्हणून अर्धी वाटी अजून तांदळाचं पीठ घातलंय आणि 1 पळीभर एवढं मोहन घालून घेतलेलं आहे अजून। तर हे सर्व पीठ चांगल्या पद्धतीने आपण आपलं जसं भाजणीचं चकलीचं पीठ भिजवतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे। ना जास्त खूप घट्ट ना जास्त खूप सैलसर, अशा प्रमाणात आपल्याला हे पीठ इथे भिजवायचं आहे। तर एकदम खुसखुशीत आणि खायला अप्रतिम अशी चकली तयार होते। तर तुम्ही इथे तेलाच्या ऐवजी बटरचं सुद्धा मोहन घालू शकतात, बरेच जण तुपाचं सुद्धा मोहन घालतात। तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे मोहन आवडतं ते तुम्ही इथे घालून घेऊ शकतात। तर आपला इथे बघा चकलीचा साचा सुद्धा रेडी आहे आणि त्यामध्ये आपण हे पीठ घालून घेणार आहोत। चांगलं दाबून दाबून आपल्याला हे पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित साच्यामध्ये पूर्ण घातल्यानंतर आपल्याला साचा बंद करून घ्यायचा आहे। तर साचा व्यवस्थित बंद केलेला आहे। हे सर्व तयारी करेपर्यंत मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं। तर तेल आपलं छान तापलेलं आहे, जसं आपल्याला चकलीला पाहिजे आहे तसं। तर इथे आपण आज गोल गोल चकल्या खाली करून घेणार नाही आहोत, कशाही वेड्या वाकड्या आबडधोबड जसाही आकार येईल तसा डायरेक्ट आपण कढईमध्ये ह्या चकल्या आज टाकून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने ह्या चकल्या आपल्याला टाकायच्या आहेत आणि मस्त आपल्याला खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर तुम्हाला सुद्धा अशी बटाट्याची चकली आवडते का, किंवा तुम्ही या आधी कधी घरी बनवलेली आहे का, तर नक्की माझ्यासोबत शेअर करा आणि मी केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते देखील मला कमेंट करून सांगा। आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून बघा आणि तुमच्या मुलांना असा खाऊ घरीच तुम्ही करून ठेवू शकतात, किंवा ही चकली तुम्ही अशा पद्धतीने तयार करून प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकतात। तर हिला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत अलटपलट करून खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे। तर ही चकली बघा रंग छान आता हिचा बदललेला आहे आणि बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत आणि अशा पद्धतीने थोडी लवकर काढली की तळण्याची प्रोसेस चालूच राहते। हा दुसरा घाणा सुद्धा मी इथे तळून घेतलेला आहे बघा। तर याचा रंग पण खूप छान आलाय। तर सर्व पिठाची एवढी चकली माझी तयार झालेली आहे। तर करता करता एक घाणा मुलांनी पळवला सुद्धा आहे खाण्यासाठी, इतकी सुंदर झाली आणि एकदम मस्त खुसखुशीत अशी बघा लगेच तुटतीये। तर अशा पद्धतीनेच आपण याचे छान छोटे छोटे तुकडे करून एका कटोऱ्यामध्ये काढून घेणार आहे आणि नंतर तुम्ही काचेच्या कंटेनरमध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या बरणीमध्ये किंवा तुमच्या स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा याला छान महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतात। इतक्या सुंदर झाल्यात की महिनाभर या राहतच नाहीत आणि अशा थोडे तुकडे करून आपल्याला ठेवायचे आहेत। या तुम्ही चहाच्या वेळेस खाण्यासाठी घेऊ शकतात। कोणी पाहुणे आले तर त्यांना चहासोबत हा स्नॅक्स तुम्ही देऊ शकतात, किंवा मुलांना छोट्या भुकेसाठी किंवा घरात वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांना सुद्धा हे खायला तुम्ही देऊ शकतात। तर नक्कीच माझ्या पद्धतीने ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून सांगा। तर खा प्या मजा करा आणि उन्हाळ्याची स्वतःची काळजी घ्या। थँक्यू, धन्यवाद।